गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे पोपटी पार्टी. आजी, आपल्याकडे नसते पोपटी पार्टी. इतका वेळ फोनवर बोलत असलेली मनू फोन ठेवत म्हणाली, आता हे कोणी तुझ्या डोक्यात भरवलंय मनूबाई? अगं, आत्ता माझ्या एका फ्रेंडचा फोन आला होता. ती चाललीये त्या पार्टीला, मला येतेस का विचारत होती. म्हणून सगळी माहिती पुरवली. अच्छा, म्हणून तुला पोपटी पार्टी माहिती झाली होय. मग जाणार आहेस का? काय सांगितलंस तिला? नाही ग, ते राहणार आहेत तिकडे 2-3 दिवस, म्हणून नाही म्हंटल. पण आजी, पोपटी पार्टी म्हणजे पोपटी रंगाची थीम असते का? म्हणजे सगळ्यांनी पोपटी कलरचे कपडे घालायचे वगैरे वगैरे? अगं नाही ग, असं काही नसतं. आपल्याकडे हुरडा पार्टी असते ना, तशी काही भागांमध्ये ही पोपटी पार्टी असते. विशेषतः रायगड जिल्ह्यात अशा प्रकारच्या पार्ट्या आपल्याला बघायला मिळतात. वालाच्या शेंगा असतात ना, तिचा सीझन सुरू झाला आणि सोबतीला थंडी असली की या पार्ट्या सुरू होतात. यामध्ये पोपटी रंगाचा काहीही संबंध नसतो मनुबाई. मग तिला पोपटी पार्टी का म्हणतात? अगं, पोपटी पार्टी म्हणजे खरं तर होळीच्या दरम्यान घराघरातून निरनिराळे पदार्थ आणून करावयाचं सहभोजन. या पार्टीत वालाच्या शेंगा, भांबुर्डीच्या आणि इतर पालेभाज्या घालून मडक्यात विशिष्ट पद्धतीनं शिजवल्या जातात. हिरव्या भाज्यांमुळं याला पोपटी रंग येतो, म्हणून त्याला पोपटी पार्टी म्हणतात. ओके, असं आहे होय. आणि आणखी एक पोपटी असते बर का. लालसर रंगाची जी मादी पोपट असते ना, तिला पोपटी असं म्हणतात. किती मजेशीर आहे ना हे सगळं. हे ऐकून मला जायला हवं होतं असं वाटायला लागलं. कसली मज्जा येत असेल तिथे. हो, पण आता पुढच्या वेळी जा. अगदी पोपटी कलरचा ड्रेस घालून गेलीस तरी चालेल. म्हणजे त्या पार्टीशी मॅचिंग होईल तुझं आणि त्या पोपटी पार्टीचा अनुभव सुद्धा येईल तुला. गंमत शब्दांची, लेखन वर्षा चौगुले, वाचन ऐश्वर्या बेहरे.